गेली 15 वर्ष आम्ही अमेरिकेत राहतोय. इथल्या नोकरीमुळे आम्ही जणू इथलेच झालो आहोत. 3-4 वर्षांनी एकदा आम्ही आईबाबांना भेटायला भारतात जात असू. मुलंही आता इथंच रुळलीत. अनेकदा मी नवऱ्याला म्हटलं, आपण आता कधीच भारतात जाऊन राहणार नाही का? तो म्हणाला, अशी नोकरी तिथं मिळत नाही आणि तिथली नोकरी आपल्याला आवडत नाही. म्हणजे शेवटी आपल्याला इथंच राहणं आलं. तर आम्ही दोघं आपापल्या नोकऱ्या करतोय. मला आईवडील नाहीत. नवऱ्याच्या म्हणजे आकाशच्या आईबाबांना मी आईबाबाच म्हणते. ती दोघं भारतात असतात. माझी एकुलती एक नणद आशूही मुंबईत असते. तिचा नवरा मर्चंट नेव्हीत असतो. तिच्या दोघी मुलीसह ती आईबाबाच्या फ्लॅटच्या शेजारीच असते. ती त्यांची काळजी घेते. यामुळे आम्हीही निर्धास्त असतो. पण आम्हाला असं वाटतं की आता आईबाबांनी इथं एकटं राहण्यापेक्षा आमच्याकडे येऊन राहावं. पण त्यांचं एकच म्हणणं आहे की इथल्या घराचे बंध तुटत नाही. अमेरिकेत आम्हाला आवडणार नाही. तिथं फारसे भारतीय नाहीत. भाषेचा एक मोठा अडसर आहे. पण आशुताईनं त्यांना समजावलं की अमेरिकेत आता खूप भारतीय राहतात. शिवाय थोडे दिवस राहिलात तर भाषाही समजेल, बोलता येते. मग ती दोघं आमच्याकडे यायला तयार झाली. आकाश भारतात गेला. आईबाबांचा फ्लॅट विकायला काढला. नाही म्हटलं तरी तो फ्लॅट विकताना आईबाबांना वाईट वाटलं. तिथल्या एकेका वस्तूवर त्यांचा जीव होता. अत्यंत कष्टानं त्यांनी संसार जमवला होता. पण त्याच वेळी आयुष्याचे उरलेले दिवस आपण नातवंडासोबत घालवू ही गोष्ट उमेद देत होती. 2च महिन्यात सगळं काही मार्गी लावून आशुताईचा निरोप घेऊन आईबाबा आमच्याकडे अमेरिकेत आले. आशुताईलाही फार वाईट वाटलं होतं. कारण आता भारतात तिलाही कोणाचा आधार नव्हता. मनातलं सांगायला आई एवढं हक्काचं कोण असतं? माझी मूल अक्षय आणि अंशिका यांना भेटून आईबाबा सुखावले. मुलंही आपल्या परीनं त्यांच्याशी जुळवून घेत होती. आईना मुलाचे इंग्रजी ॲक्सेंट समजत नसत. पण खानाखुणा करून त्यांचं संभाषण चालायचं. त्यांना इथं बरं वाटावं म्हणून मी बरीच मराठी, हिंदी पुस्तकं व मासिक ऑनलाईन मागवून घेत होते. हळूहळू इथल्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांनाही जमवून घेता आलं. एक दिवस मी म्हटलं, आई, इथं संध्याकाळी काही भारतीय बायका एकत्र जमतात. आपल्याकडे कसा कट्टा असतो, कट्ट्यावरच्या गप्पा असतात, तसंच काही तर तुमच्या वयाच्या अन मुंबईत राहून आलेल्याही आहेत. आज सायंकाळी आपण तिकडे जाऊ. तुमची ओळख करून देते मी. काही मैत्रिणी मिळाल्या की तुमचीही संध्याकाळ मजेत जाईल. आई कबूल झाल्या. मग मी सायंकाळी त्यांना घेऊन कट्ट्यावर गेले. रूपा मावशी, विनिता मावशी, कमल मावशी आणि लीला मावशीशी ओळख करून दिली. त्या सर्व आईच्याच वयाच्या होत्या. त्यांनी आनंदानं प्रेमानं आईचं स्वागत केलं. रूपा मावशी म्हणाल्या, आमच्या या कट्ट्यावर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आपण रोज भेटूयात. कट्ट्यावरच्या गप्प्यामध्ये आपल्या वयाचा आणखी एक सभासद आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. त्यानंतर आई रोजच त्या सर्वांसह बागेत जाऊ लागल्या. तिथं त्यांचे 2 तास अगदी मजेत जायचे. आता त्यांना इथं राहणंही आवडू लागलं. बाबांनाही इथं मित्र भेटले होते. त्यांनाही इथं आवडत होतं. सकाळी पायी फिरून येणं, सायंकाळी कट्टा, दुपारी वाचन, वामकुक्षी व मला स्वयंपाकात मदत करण्यात आईचा दिवस भरकन संपायचा. रोज सायंकाळी घरी आल्यावर त्या मला तिथं काय काय गप्पा झाल्या ते सांगायच्या. एक दिवस मात्र त्यांचा मूड जरा नीट नव्हता. वालाच्या शेंगा मोडतात म्हणाल्या, आज रूपा सांगत होती, इथं एक भारतीय जोडपं आहे. त्यातला पुरुष नपुंसक आहे. त्याच्या बायकोचं तिच्या ऑफिसमधल्या कुणाशी तरी सूत आहे म्हणे. आई, इथं अशा गोष्टी सर्रास घडतात. फार कुणी त्यावर चर्चा करत नाही. मी ओळखते त्या दोघांना. दोघंही सज्जन आहेत. मी म्हटलं, डोंबल्याचं सज्जन? अगं, नवरा असताना बाईनं दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवायचं हे काय सज्जनपणाचे लक्षण म्हणायचं का? आई चिडून बोलल्या. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. त्यांच्या पिढीला अन भारतात तर हे सगळं भलतंच अपवित्र किंवा पाप वाटणारं. अर्थात भारतात लपून छपून अशा गोष्टी घडत असतातच. उघड झालं तर मात्र कठीण असतं. पण आपल्याकडेही रखेल, देवदाशी, अंगवस्त्र वागडणारे लोक होतेच की. श्रीमंत लोक तर उघड उघड हे करायचे. श्रीमंतांना अनेक गोष्टीची मुभा असते. एरवी लपून छपून लोक भानगडी करतात. इथं मात्र म्हणजे अमेरिकेत सगळं उघड असतं. लोक मोकळेपणानं अशी नाती स्वीकारतात. पण हे आईनं कुणी समजवायचं? मी गप्प बसले. त्यांच्यासोबत शेंगा मोडू लागले. विषय बदलला आणि वेगळ्याच विषयावर आम्ही बोलू लागलो. आता आईलाही बऱ्यापैकी इंग्रजी बोलता येऊ लागलं. त्यामुळे मुलाशी त्या खूप गप्पा मारायच्या. मुलांनाही त्यांच्याकडून भारतातल्या गमती जमती ऐकायला आवडायचं. आईची मला घरकामात खूप मदत व्हायची.
इथं नोकर चाकर हा प्रकारच नसतो. सगळं स्वतःलाच करायला लागतं. आईची घरकामातली मदत मला मोलाची वाटायची. आता त्या इथं छानच रुळल्या होत्या. दर महिन्याला एकदा सगळ्या मैत्रिणी मिळून रेस्टॉरंटमध्ये जायच्या. एकत्र जमायच्या. तेव्हाही प्रत्येकीनं काहीतरी नवा पदार्थ करून आणायचा. आईंना ही कल्पना आवडली. त्या सुगरण होत्या. त्यांनी केलेला पदार्थ नेहमीच भरपूर प्रशंसा मिळवायचा. आता त्या सलवार सूट वापरायला लागल्या होत्या. नवी पर्स, मॅचिंग चप्पल वगैरेची त्यांना मजा वाटत होती. लिपस्टिकही लावायच्या. कधी कधी पत्ते नाहीतर एखादा वेगळाच खेळ असायचा. एकूण त्यांचं छान चाललं होतं. एकदा मी ऑफिसातून परतले तेव्हा त्याही त्यांच्या कट्ट्यावरून घरी परतल्या होत्या. माझी वाट बघत होत्या. त्यांना काहीतरी मला सांगायचं होतं. मी घरात आले तशी पटकन 2 कप चहा करून त्या माझ्याजवळ येऊन बसल्या. काय म्हणतोय तुमचा कट्टा? बाकी सगळे छानच आहे ग, पण काही गोष्टी मात्र फारच विचित्र असतात इथं. आज तर स्पर्म डोनेशनचा विषय होता चर्चेला. जर एखाद्या पुरुषाला शुक्राणू पुरेसं किंवा सशक्त नसल्यामुळे मूल होत नसेल तर त्यांच्या बायकोच्या गर्भाशयात दुसऱ्या कुणाचे तरी शुक्राणू ठेवून गर्भ तयार करतात. किंवा एखाद्या स्त्रीला गर्भाशयाच्या दोषामुळे पोटात मूल वाढवता आलं नाही तर ती आपलं मूल भाड्याचं गर्भाशय घेऊन दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ ठेवून मूल जन्माला घालू शकते. शी शी, काय हा अधर्म! घोर कलियुग ग बाई, मी शांतपणे म्हटलं. पण जर मूल हवं म्हणून अशी मदत घेतली तर त्यात वाईट काय आहे? पण ज्या मातेच्या गर्भात ते मूल वाढेल तिचेच गुणधर्म दोष वगैरे घेऊन बाळ जन्माला येईल ना, मग ते मूल स्वतःचं कसं म्हणायचं? यावेळी वाद वाढवण्यात अर्थ नव्हता. मी बोलण्याचा विषय बदलायचा प्रयत्न केला. पण आई अजूनही तनतन होत्या. कसला देश आहे अन कसली माणसं आहे? काही संस्कृती संस्कार यांना नाहीतच जणू. यापुढची पिढी अजून काय काय करेल कुणास ठाऊक. माझ्या अमेरिकन झालेल्या मुलांना आजीचं हे वागणं बोलणं फारच मागासलेलं बुरसटलेलं वाटत होतं. मम्मा, आजी असं का बोलते? जो तो आपला स्वतंत्र आहे ना आपल्या पद्धतीनं वागायला. लेकीनं मला हळूच म्हटलं. हो ग, पण आजी आत्ताच भारतातून आली आहे ना, तिला हे सगळं विचित्र वाटते. मी लेकीची समजूत घातली. बघता बघता 3 वर्ष उलटली सुद्धा. आईंना एकदा भारतात जाऊन आशाताईंना भेटायची फार इच्छा झाली होती. मुलांनाही सुट्ट्या होत्या. मी त्यांची तिकीटं काढून दिली. बाबांना इथंच त्यांच्या मित्राचे वाढदिवस असल्यामुळे मुंबईला जायचं नव्हतं. ते इथंच राहणार होते. आई आणि मुलं आल्यामुळे आशुताईला खूप आनंद झाला. गेली 3 वर्ष तीही फार एकटी पडली होती. आशुताईनं मुलांसाठी आईसाठी खूप कार्यक्रम ठरवून ठेवले होते. रोज सकाळी मिळून कुठंतरी भटकायला जायची. रोज घरात नवे पदार्थ केले जायचे. मुलांच्या आवडीनिवडी गोड कौतुक पुरवताना आशुताईला खूप आनंद वाटायचा. निशांत म्हणजे माझे मेहुणे आशुताईचा नवरा शिपवरच असायचा. आपल्या 2 मुलांना तर आशुताईनं एकटीनंच वाढवलं होतं. अर्थात निशांत पूर्ण क्रेडिट आशुताईंना द्यायचा. एकदा रात्री आईंना थोडं बेचैन वाटायला लागलं म्हणून त्या आपल्या खोलीतून बाहेरच्या हॉलमध्ये सोफ्यावर येऊन लवंडल्या. रात्री माझी व आशुताईची मुलं एकाच बेडरूममध्ये झोपत होती. एक खोली आईंना दिली होती. एक खोली आशुताईची होती. आईंना झोप येत नव्हती. तेवढ्यात आशुताईच्या खोलीचं दार उघडलं. एक तरुण पुरुष खोलीतून बाहेर पडला. त्याला सोडायला गाऊनमध्येच असलेली आशुताई खोली बाहेर पडली. जाता जाता त्यानं आशुताईंना पुन्हा मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं आणि बाय करून तो निघून गेला. आपली आई सोफ्यावर बसली आहे हे आशुताईला ठाऊकच नव्हतं. तो पुरुष निघून गेला आणि आईने ड्रॉइंग रूमचा दिवा लावून जोरानं विचारलं, कोण आहे हा? तुला असं वागणं शोभतं का? तुझा नवरा इथं नाही. तुझ्या मुली मोठ्या होत आहेत. आई, जाऊ दे, तुला कळायचं नाही, आशुताईनं म्हटलं. आईचा पारा चढलेलाच होता. मला कळायचं नाही का? तुझी अक्कल शेण खायला गेली आहे, माझी नाही. आईनं ताबडतोब फोन लावून अमेरिकेत माझ्या नवऱ्याला ही बातमी दिली. क्षणभर तर आकाशही भांबावला. मग म्हणाला, आई, तू आशुताईला काही बोलू नकोस. मला आधी सगळं प्रकरण समजून घेऊ दे. तुम्ही ताबडतोब इथं या. मी काय म्हणते ते कळेल तुम्हाला. आईने रागानं फोन आपटला. दुसऱ्याच दिवशीची तिकीट मिळवून आम्ही दोघं भारतात आलो. आम्हाला बघून आशुताई खूपच घाबरली. त्या दिवशी आम्ही काहीच बोललो नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिच्यापाशी हा विषय काढला. ती जे सांगत होती ते फार विचित्र होतं. ती सांगत होती, दादा तुला ठाऊक आहे,
आमचं लग्न आम्हा दोघांनाही न विचारता ठरवलं गेलं. मर्चंट नेव्हीच्या नोकरीमुळे निशांत 6 महिने बोटीवर असतो. त्या काळात त्याचे अनेक मुलीशी संबंध येतात. इथं तो येतो तेव्हाही त्याला माझा फारसा इंटरेस्ट नसतो. तो घरातला कर्ता पुरुष म्हणून कर्तव्य पार पाडतो. आमच्या 2 मुलींसाठी खरं तर आम्ही एकत्र आहोत. हा फ्लॅट मला घेऊन दिलाय. घर खर्चाला भरपूर पैसाही देतो. मुलींना काही कमी पडू देत नाही. पण आमच्यात पती पत्नी म्हणून तसा संबंध नाही. मी त्याला या बाबतीत विचारलं तर तो म्हणतो, तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस. तुला हवं तर तू घटस्फोट घे. इतर कुणाशी संबंध ठेवायचा तर ठेव. फक्त बाहेर या गोष्टीची चर्चा व्हायला नको. बाहेरच्या जगात आम्ही पती पत्नी आहोत. पण तशी मी एकटी आहे. मुलींना सोडून कुठं जाऊ? डिव्होर्स घेतला तर मुलीच्या लग्नात अडचण येऊ शकते. पण मलाही प्रेम हवंय. शरीराची ओढ काय फक्त पुरुषालाच असते? स्त्रीला शरीरसुख नको असतं? आशुताई एवढं बोलते तोवर आईने तिच्या थोबाडीत मारलं. लाज नाही वाटत असं बोलायला? त्या ओरडल्या. आकाशनं आईचा हात धरून तिला बाजूला घेतलं. आई, शांत हो. मला आशूशी एकट्याला बोलू दे. आकाश शांतपणे म्हणाला. त्यानं आईला तिच्या खोलीत नेलं. आता आशूच्या खोलीत आम्ही तिघंच होतो. आशू सांगत होती, इथंही आकाशचे 2-3 मुलीशी संबंध आहे. त्यातली एक तर विवाहित आहे. तिच्या नवऱ्यालाही हे माहीत आहे. काल माझ्याकडे आलेला तरुण डायव्होर्सी आहे. एकटाच राहतो. आम्ही दोघं एकटेपणातून एकमेकाच्या जवळ आलो. निशांतला हे ठाऊक आहे. त्याला याबद्दल ऑब्जेक्शन नाही. फक्त हे सगळं चोरून घडतं. बाहेर कुणालाही काहीही ठाऊक नाही. तसं मुंबईतही कुणाला कुणाशी काही देणं घेणं नसतं. वेळही नसतो. तरी समाजाची भीती असतेच. बोलता बोलता आशुताई रडायला लागली. मी तिला जवळ घेत म्हटलं, ताई, तुम्ही काळजी करू नका. आपण यावर नक्की तोडगा काढू. फक्त विचार करायला थोडा वेळ द्या. आम्ही दोघं तिथून उठलो अन बागेतल्या बाकावर येऊन बसलो. आशुताई सांगते आहे ते जर खरं असेल तर यात तिचा दोष काय? पुरुषांना हवं तिथून शरीरसुख मिळवायचं आणि त्यांच्या बायकोनं मात्र घुसमटच सहन करायची. ही कुठला न्याय? मी म्हटलं. आकाशनं मान हलवून संमती दर्शवली. तो म्हणाला, तुझं म्हणणंही खरंय, पण आईला कसं पटवून द्यायचं? ती तर आशूलाच दोष देणार. मीही विचार करत होते. ताई म्हणाली ते खरंय. स्त्रीच्याही शारीरिक गरजा असताच ना. जर नवरा तिची शारीरिक भूक भागवू शकत नसेल तर तिनं काय करावं? खरं तर यात आशूची काहीच चूक नाही. समाजानं पुरुषाला झुकतं माप दिलंय म्हणून तो हवंय ते करेल का? जर तो शेजारी अन आशू स्वखुशीनं एकत्र येत आहे तर हरकत काय आहे? जगात असे कितीतरी लोक असतील. आकाश, आपण आईना समजावून बघूयात. प्रयत्न तर करायलाच हवा. मी म्हटलं. तोही कबूल झाला. शेवटी आम्ही आई व मुलांना घेऊन परत अमेरिकेत आलो आणि निशांत बोटीवरून घरी परतल्यावर पुन्हा लगेच मुंबईला आलो. आकाशनं निशांतला ऐकून परिस्थितीबद्दल विचारलं तेव्हा त्याने खरेपणानं आपल्या इतर संबंधाबद्दल कबुली दिली. मी आशूपासून काहीही लपवलेलं नाही आणि तिलाही मी पूर्ण मोकळीक दिली आहे. फक्त आम्ही या गोष्टी आमच्यातच ठेवल्या आहेत. बाहेर हे कुणाला माहीत नाही. आकाश, तू अमेरिकेत राहतो आहेस. तुलाही यात काही प्रॉब्लेम वाटतो का? प्रश्न माझा नाहीये, आईचा आहे. तिला कसं पटवून द्यायचं? मी बोलेन त्यांच्याशी. उद्याच बोलतो, निशांत म्हणाला. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट आटोपल्यावर निशांत आईजवळ बसले. आई, मला ठाऊक आहे तुम्ही माझ्यावर आणि आशूवर फार चिडला आहात. तुमचा रागही बरोबरच आहे. पण तुम्हीही जाणता की आमचं लग्न आमची संमती न घेताच तुम्ही मोठ्यांनी ठरवलंय. समाजाच्या रिवाजानुसार लग्न झालं. पण आम्ही दोघेही एकमेकांना अनुरूप नव्हतो, पूरक नव्हतो. आम्ही प्रयत्नही केला, पण कुठंतरी काहीतरी बिनसलं हे खरं. निसर्ग नियमानुसार आम्हाला मुलंही झाली. म्हणजे संतानोक्ती हा लग्नाचा उद्देश तर सफल झाला. पण आम्ही दोघंही संतुष्ट नव्हतो. पती-पत्नी म्हणून जी एकरूपता असावी ती आमच्यात नव्हती. कदाचित माझी भूक जास्तच असेल. त्यातून नोकरीमुळे मी 6 महिने घराबाहेर असतो. अशावेळी शरीराची गरज भागवायला मला दुसरा आधार शोधावा लागला. आशूलाही त्याच भावना आहेत. मी सुख भोगणार आणि माझी पत्नी इथं तळमळणार हे मला मान्य नाही. मीच तिला पूर्ण मोकळीक दिली आहे. तिला पूर्णपणे सुखावू शकेल अशा पुरुषाशी तिनं संबंध ठेवायला माझी हरकत नाही. त्यामुळे आम्ही दोघंही सुखी होतो आणि आमचे आपसातले संबंधही चांगले राहतात. एकमेकाविषयी आमच्या मनात राग, द्वेष, संताप नाही. आई अजूनही रागतच होती. निशांतलाही ते समजलं. त्यानं अत्यंत प्रेमानं आणि आदरानं आईचा हात आपल्या हातात घेतला. आई, मला कळतंय या गोष्टीमुळे तुम्ही खूप दुखावला आहात. तुम्हाला खूप रागही आला आहे. पण मला एक सांगा,
एखाद्या जिवंत माणसाच्या आनंदापेक्षा निर्जीव रीतिरिवाज किंवा नियम कायदे महत्त्वाचे आहे का? आणि या गोष्टी पूर्वीही घडतच होत्या. अगदी आपल्या महाभारतातही असे दाखले आहेतच ना. एवढं बोलून निशांतने इंटरनेटमधून डाउनलोड केलेल्या महाभारतातले प्रसंग सांगायला सुरुवात केली. पांडूला एका ऋषीनं शाप दिल्यामुळे तो पत्नीशी रथ होऊ शकत नव्हता, पण त्याला पुत्र हवा होता. तेव्हा त्याची पत्नी कुंतीनं तिला मिळालेल्या वराचा उपयोग करून वेगवेगळ्या देवाकडून पुत्रप्राप्ती करून घेतली. महाभारतातील पांडवाच्या जन्माची कथा काय सांगते? तिथंही नवऱ्याखेरीज इतर पुरुषांची मदत घेतली गेली ना. महाभारतातच द्रौपदीची कथा आहे. द्रौपदीला 5 पती होते, कारण आईनंच 5ही भावांना तिला वाटून घ्यायला सांगितलं होतं. अर्जुनाचा सुभद्रा आवडली आणि तो तिला पत्नी म्हणून घेऊन आला. भीमाला हिंडिबेपासून घटोत्कच नावाचा मुलगा होता. धृतराष्ट्र राजाचा मुलगा युयुत्सू तर म्हणे एका वेश्येपासून झाला होता. आता तुम्हीच बघा, तुम्ही रोज महाभारत वाचता, अगदी श्रद्धेनं वाचता. त्यातला खरा अर्थ तुम्हाला लक्षात आलाय का? आयुष्य स्वेच्छेनं आनंदानं घालवा, हसत खेळत घालवा. फक्त एकच लक्षात ठेवा की तुमच्या सुखासाठी दुसऱ्याला त्रास होता कामा नये. तुमचं सुख दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेलं नसावं आणि कुणी कुणावर बळजबरी करू नये, असा साधा संदेश हे ग्रंथ देतात ना. मग आज आम्ही म्हणजे मी आणि आशू जर परस्पर संमतीनं आमचं सुख मिळवतो आहोत तर त्यात गैर काय आहे? मी इथं नसताना तिनं मुलींना उत्तमरित्या एकटीनं वाढवलं, ह्याचं मला कौतुक आहे. तिच्याविषयी अभिमान आहे. मी बोटीवर अत्यंत धोकादायक परिस्थितीत राहतो. मुबलक पैसा मिळवताना मला सतत धोक्यांना सामोरं जावं लागतं. याबद्दल आशूच्या मनात माझ्याबद्दल कौतुक आणि आदर आहे. आम्ही पती-पत्नी म्हणून नाही तर चांगले मित्र म्हणून राहतोय. यात चुकीचं काय आहे? आता तुम्ही समाजाचे नियम म्हणाला, तर हे नियम केले कुणी? ज्यांनी कुणी हे नियम केले त्यांना समाजातल्या वेश्याव्यवसाय दिसत नाही? राजरोसपणे चालणारा शरीराचा सौदेबाजार त्यांना खटकत नाही? हे नियम करणारे पुरुष असतात, स्वतःसाठी पळवाटा काढतात आणि स्त्रियांना मात्र दुःखाच्या खाईत लोटतात. स्त्रियांना का हक्क नसावा हवं ते सुख मिळवायचा? नियम सर्वांसाठी सारखे असावे, त्या स्त्री पुरुष असा भेदभाव कशासाठी? आणि मी तर म्हणतो त्रासदायक ठरतील असे नियम कायदे कानून नसावेतच, म्हणजे माणूस मुक्तपणे जगेल. नाहीतर मग चोरून लपवून काम करेल. आई आपल्या जावयाचं बोलणं ऐकून स्तब्ध झाल्या होत्या, निशब्द बसून होत्या. तिथंच बसलेली आशुताई गदगद रडू लागली. निशांतने उठून तिला मिठीत घेतलं. थोपटून शांत शांत करत म्हणाला, आशू रडू नकोस, तुझं काही चुकलेलं नाहीये. माझ्याकडून तुला पूर्ण मोकळीक आहे. तू तुझा आनंद मिळव. खरं तर आईंना हे सगळं पचवायला जडत जात होतं, पण निशांत आणि आशुताईचे उजळलेले चेहरे बघून आम्हीही सुखावलो होतो. वातावरणातला ताण कमी झाला होता. आईने आशुताईला म्हटलं, पोरी मला क्षमा कर, फार वाईट वागलो मी तुझ्याशी. आशूनं आईला मिठीच मारली. निशांतनं ज्या धीरगंभीरपणे आणि हुशारीने सर्व परिस्थिती हाताळली त्याला तोड नव्हती. त्याच्या स्वच्छ मनाचं, प्रामाणिकपणाचं आणि समजावून सांगण्याच्या कसबाचं आम्हाला कौतुक वाटलं. आकाश म्हणाला, मला आता भूक लागली आहे, आज आपण जेवण बाहेरूनच मागू. निशांत जेवण ऑर्डर करतोस का? निशांतनं लगेच विचारलं. आई, पहिला पदार्थ तुम्ही सांगा. वातावरण निवडलं. आम्ही आईंना घेऊन अमेरिकेत परत आलो. आता आईंना अमेरिकेतल्या गोष्टी विचित्र वाटत नव्हत्या. त्यांनी इथलं कल्चर समजून घेतलं होतं. मुलंही म्हणत होती, आजी आता बदलली आहे बरं का. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.